तर मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं कोकणी दीप या युट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो आज आपण जात आहोत रानामध्ये दुर्वा काढण्यासाठी। तर आपल्यासोबत आहेत आमचे भरत काका इथे आहेत आणि यश दादा आणि इथे आमचा कुत्रा पण आलेला आहे सोबत। ह्याचं नाव आहे टॉमी। टॉमी पण सोबत आहे। तर आता आम्ही जात आहे। तिकडनं एक कोणतरी आवाज देतोय, राज वाटतं। तर राज देखील येतोय, तो आमच्यासोबत, तो येईल मागून। तर आम्ही चाललेलो आहे त्या जागेचं नाव आहे आडात, म्हणजे तिथे आम्ही आड असं बोलतो त्याला। तर इथे अशा थोड्या थोड्या फांद्या देखील अडचणीला येतात, त्या माराव्या लागतात, त्यामुळे कोयती देखील आलेलो आहे घेऊन। तिथे भरदागा काम करतोय। हा बघा, हा आलेला आहे तो राज। राजला सोडली म्हणजे मोठा हे झालंय, मोठं पुण्य झालंय। राजला सोडली घरातनं, कुठे सोडत नाही त्याला। आता आम्ही आत्ताच निघालो आहे। ह्याच्यावरती पाऊस पडलाय त्यामुळे जरा पाणी भरपूरच आहे आतमध्ये। पाऊस आला तर वांदेच वांदे भिजायचे। तर मित्रांनो हा आमचा नवीन रोड आहे, म्हणजे अजून त्याच्यावरती डांबर पट्टी काय बनायचे, ते जेव्हा बनेल तेव्हा बनेल। म्हणजे आता आपण सरकारी काम 12 महिने थांब। आमचा दुसरा ब्लॉग आला नाही, दुसरा कुत्रा आला नाहीये। ही वाट आहे मित्रांनो, इथनं जातोय आम्ही। तर पाऊस आता जास्त वाढल्यामुळे झाडी देखील जास्त असते मित्रांनो इथे, त्यामुळे थोडं चालण्यासाठी जरा सावधान राहावं लागतं इथे। पण पायाखालती आला तर मग वांदेच वांदे। मित्रांनो हा आमचा इथला चौथापुरीचा झाड। इथे आंब्याचे झाडे देखील आमचे खूप आहेत मित्रांनो, तिकडे पण एक आहे। त्यामुळे इथे अजून एक काजूचा देखील झाड आहे मित्रांनो, ते तुम्हाला इथे दिसेल की बघतो, तुम्हाला दाखवतो, मी प्रयत्न करतो तुम्हाला। मी आज आमच्या जागेचा सगळं टूर देणार आहे मित्रांनो। इथे आमचं काजूचं झाड आहे एक, त्यावरती काजू भरभरून येतात। ते आमचं तिकडे चौथापुरीचं झाड आहे। ही अशी सगळी हिरवळ झालेली आहे पावसामुळे आता, त्यामुळे जरा छान वाटतं इकडे यायला। मित्रांनो हा एक आहे जुना वड, एकदम जुना वड आहे, सांगू पण शकत नाही एवढा जुना आहे। आजोबांच्या काळापासून आमचा हा वड आहे। तुम्ही त्याची बघू शकता, तुम्ही त्याची काय प्रक्रिया आहे ती, तर पसारा काय आहे ते बघू शकता तुम्ही। खूप मोठा असा आहे, फांद्या माराव्या लागतात कोणाला लागू नये म्हणून। कट्टर बिटर सगळाच घेऊन आलेत। मित्रांनो खतरो के खिलाडी चालू आहे, तर काटेरी झाडाला धरून तोडलेला आहे। तर मित्रांनो हा एक आमचा आंबा होता, त्याला कोणीतरी शाप म्हातारी म्हणजे शाप जरा तोडलेली आहे पूर्णच, त्यामुळे तो जरा मध्ये सगळं दाखव। तर इथं मित्रांनो एक जाळी तयार झालेली आहे, ते जायला आम्हाला जरा टेन्शन देते। ये प्रकार कौन सा है बे? चल वाकून चल। तर इथनं वाकून जायला लागणार आहे मित्रांनो, जरा मोठा सीन झालाय। ही एवढे हे सगळे हिरवं इकडे झालेलं आहे। तर मित्रांनो इथे वाढ भरपूर गुळगुळीत झाले, खडे देखील मित्रांनो भरण्याचा इथं भरपूर शॉक आहे इथं। हा बघा इथं पाय सरकताय असा, जो जावंय ना इथनं कुठं। नीट कर। तर आमची टॉमी मात्र काय थांबाय तयार नाही, ते पुढंच सरकताय। हा बघा हा इथं असा गुलगुलीत झालाय नाही, तो सगळा जो पडायला होताय। टॉमी काय ऐकाय नाही आम्हाला। आत गेला बघा सर। बघा मित्रांनो इथे भरपूर ह्या जाळ्या झाल्यात, पावसामुळे या जाळ्या देखील भरपूर वाढतात। 40 रुपये मजुरीवर काम करतोस काय? तर राजला ऑफर आलेली आहे 40 रुपये मजुरीवरती काम।
पण राज काय दिलदार माणूस असल्यासारखं तोडून दिलेली आहे. एवढी चांगली ऑफर त्याने टाळून पुढे गेलाय तो. मित्रांनो इथं वाट जरा भरपूरच खडतळ आहे, त्यामुळे जरा इथं चालायला जरा समजा येत नाही मित्रांनो. जरा कॅमेरा जरा हलत असेल, मी तर दगडामुळे काय समजाय नाही ना. तर दगड बघा की अशी आहेत, काय समजणार नाही काय केवढा डांग. तर मित्रांनो आपण आडामध्ये पोचलेलो आहे त्या अशा प्रकारे. तर हे इकडे समोर आमचा आड आहे, तिथे आपण पोचलेलो आहे आणि इथेच आम्ही दुर्वा काढणार आहोत मित्रांनो. तर तुम्हाला दाखवतो आम्ही आमची सगळी इकडची जागा वगैरे, तुम्हाला झाडं आंब्याची वगैरे दाखवतो आम्ही तुम्हाला. तर बघा तुम्ही आमची झाडं कुठे कुठे आहेत ते. तर हे आहे आमचं आड मित्रांनो. इथं जरा गवत जामच झालं, इथं पायवाट पण दिसत नाही. अशी इकडं पूर्ण शेतीच आहे. ते आता कोण शेती काही करत नाही, त्याच्यामुळे सगळी वाट लागली. तर दुर्वा मित्रांनो ह्याच्यातच आहे, या गवतात सगळ्या दुर्वा आहे. तर तो आता शोधून आम्हाला काढायला लागेल मित्रांनो. तर ही आमची इकडे सगळी जागा आहे, तुम्हाला दाखवतो थोडं झूम करून. हे बघा इकडे आमचे आंब्याचे झाड वगैरे आहेत, तिकडे फूड पर्यंत आहेत मित्रांनो. हे इकडे अशा आहेत, तिकडे शेती पण आमची आहे मित्रांनो. तिकडे पण आहे मित्रांनो शेती. काढला तुझ्यासारखा माणूस तूच काढ. इतर राज मात्र दुर्वा काढायचं काम करतोय छोटा छोटा. हे बघा तर मित्रांनो इथं शोधून इकडं काढावं लागतंय. हे बघा भर त्याला चांगलं काम जमतंय. हे इथे मित्रांनो आत्ताच्या 2 काड्या निघाल्या आहेत, त्यामुळे आम्हाला आता किती वेळ लागेल हे काय आम्ही सांगू शकत नाही मित्रांनो. विषयला हार्ड आहे आपला, त्याच्यामुळे जरा इथं लयच प्रॉब्लेम होणार आहे. बघा ही इकडं वासा घेते, इथे ह्यांचा जरा 22 चाललाय, त्याच्यामुळे आपण जरा गेली तर 22 आंघोळी करून गेलो असतो. तर इथे भरपूर मित्रांनो गवत आहे. तिकडनं वरचा तो रोड मी सांगितला तो तिकडनं असा वरनं आहे, तो असा तिकडून असा आहे. त्यामुळे ती शेतं दाखवली मी. हे काम करताला हे बिनकाम आहे, ह्याला काय काम सांगून उपयोगाचा नाही. इथं आता काम करायचं मित्रांनो. तुम्हाला भेटतो थोडे दुर्वा काढून झाले की. मित्रांनो इथं 2-3 दुर्वा मी खुपटल्या आणि मला इकडे एक काम लावलं मित्रांनो. जरा कुठं जास्त दुर्वा भेटतोय की बघायला जायचं आहे. इथनं जरा मी खालती उतरता जागा कुठं दिसतंय नाही उतरायची. बघा कुठं दिसतंय, भेटली. अरे बापरं लगेच मोठा आहे. तर इथं जरा आम्ही इकडं वरती जाऊन बघतो, तिकडे जरा मला वाटतं असतील चांगल्या दुर्वा. जरा एका ठिकाणी भेटल्या जरा काढायला पण जरा चांगल्या ना. ते बघा ते तिकडे कामं करतायत पाठीमागं. आपल्याला जरा काढायला बरं होईल म्हणजे जर भेटलं तर आता बघूया आपण कुठे भेटतायत त्या दुर्वा. अशा प्रकारे इथं कुठं भेटतील काय चांगल्या एका ठिकाणी भेटले काढायला जरा व्यवस्थित होईल ना. पाण्याला पण पाणी आला की बघायला पाहिजे. आवाज येत आहे थोडा वाट काय समजाही नाही ना ते गवता मुलं. तो वाट चांगली आहे, तर पाण्याला पण थोडाफार पाणी आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तर काय मासं असतील ने काय खेकडी असतील काय सांगाय नाही मार्ग. तो कुणीतरी गर्दा लावलेला नव्हता, राजनी इथं गर्दा लावलेला मित्रांनो. पण त्यात खेकडी सापडली काय रे? सापडलेली पण 2 तेवढीच भेटली. तर मित्रांनो इथं मासे देखील आहेत, तुम्हाला दिसू शकतात तुम्हाला. तर हे मासे आम्ही लहानपणी भरपूर पकडायचो मित्रांनो. इथं आम्ही जेव्हा शेती करायचो तेव्हा जाम पकडायचो हे मासे आम्ही. पण ते आम्हाला छोटे भेटायचे. आम्ही ते साठवायचो पण ते मरून जायचे, त्याला त्यांना ऑक्सिजन भेटायचं नाही ना, मरून जायचं ते. इथं काय दुर्वा दिसतंय नाही कुठं. तर हाय वाटत नाही, हा त्याला दुर्वासारखाच वाटतं लांबनं बघितला की, पण तो आता गवत आहे. दुर्वा भेटायला लय मुश्किल आहे वाटतंय, कारण की साप सगळीकडे गवत आहे ना, त्यामुळे गवतातच सगळा येईल. हा बघा हा मित्रांनो इथं आमचा एक तोंड आहे. तर इकडे वरती इकडे सगळी वरती इकडे अशी वरती पायरीच आहे मित्रांनो ही.
हे असे आंबे आहेत. दिसते तिथं पायरीचा इकडनं खायला बघू शकता. इकडे इकडे ह्या रोडला पूर्ण तुम्हाला दाखवतो, थांबा मी इकडनं उतरायचं. हा इकडनं सगळा पूर्ण रोड आहे. तिकडं आमच्या हापूसचे वगैरे आंबे आहेत आणि इकडे तिकडे भरपूर मोठे चोंडे आहेत आमचे. त्यामुळे इकडे आता पुढे ते दुर्वा वाटतं भेटला इथं ह्याला. तर जो दुर्वाचा आहे की काय तो काय माहिती नाही. तर जाऊन बघतो आम्ही. तर मित्रांनो कुत्र्याला थोडी धुता आम्ही, पण कुत्रा पालताय आमचा मित्रांनो इथं. कुत्रा काय येई नाही, त्याला नंतर बघू बुडवूयात. थोडा पाणी आता गडून झालाय. तिकडचा पहिला दुर्वा आहे काय बघूया, म्हणजे जरा पटापट घरात जाया व्हायचा. चला पटापट जाऊया इथं दुर्वा. तर मित्रांनो इथे देखील पोपट झालेला आहे आमचा. इथं दुर्वा बोलून बोलून दुर्वा नाही आहे, त्यामुळे आता आम्हाला गवतातून शोधून दुर्वा काढायला लागणार आहे. त्याचा काढतो दुर्वा पूर्ण आणि तुम्हाला मग भेटतो मी. तर मित्रांनो चला दुर्वा काढूयात आता. मित्रांनो इथे काकाने थोडाफार दुर्वा काढलेला आहे, पण आम्हाला पाहिजे मित्रांनो 21, म्हणजे 21 दुर्व्यांच्या जुड्या पाहिजेत. काय 21 अशा दुर्व्यांच्या जुड्या 21 पाहिजेत आम्हाला. 120 एकूण दुर्वा पाहिजे. ह्याचं गणित काही बरोबर नाही, तुम्हाला गणित करून सांगता मी नंतर, जरा थांबा. तर इथं चांगलं जरा डिस्कशन चालू आहे. 210 बनवावे लागतील. चला पण काय समजा नाही, एवढ्या दुर्वा भेटल्या तर तुम्हाला आता काढतो आम्ही. बघा तर कसं खुटतोय त्या. तर काका तर इथं शोधायला लागतात नाही, भेटल्या तर काम. इथे काय तर ही बघा एवढी अशी खटायची मित्रांनो. यश अरे दुर्वा कुठे गेली मित्रांनो? इथं दुर्वा इथं पडलेली आहे. भेटली अरे मो अरे काढलेली दुर्वा पडली मित्रांनो. गोंधळ झाला. दुर्वा पण लगेच भेटे नाही ना इथं. तर आता काका कसा पटपट खुपटत आहे. बघूया आपण त्याच्याच व्हिडिओत ना. अरे बघा इथं कुठेतरी दिसली. आपल्या तोंडात नाही काय आपल्या मोठ्या. चल जाऊन येऊ, इथं काय दिसतच नाही. बघा ही अशी इथं घेतल्या ना खटायची. काय रे आता मित्रांनो तुम्हाला भेटतो मी आता. जरा घमेल बिमेल भरला की तुम्हाला भेटतो मित्रांनो. हा काय आहे तो टॉपला तो भेटला की तुम्हाला मी भरला की तुम्हाला भेटतो. तोपर्यंत जरा काकाला मदत करूया, नाहीतर काय ह्याचा दिवस जायचा तोपर्यंत आमचा काय व्हायचा नाही. इकडे गणपतीचा दुसरा दिवस यायचा तरी काय आमचा इकडे व्हायचा नाही. तर बघतो तुम्हाला सांगतो. इथं एक एक आहे तर शोधायला लागेल, भरपूर टाइम लागेल. त्यामुळे तुम्हाला भेटतो मी आता दुर्वा काढून झाल्या कीच. तर मित्रांनो मगासच्याहून पण जरा जास्त दुर्वा आता काढून झालेला आहे. मला वाटतं हा एवढा दुर्वा बस होणे आवश्यक आहे. तिकडे ते मी पण जरा भरपूर काढले, त्यामुळे जरा मी बसलो इकडे दगडावरती आणि आता इथे मोजायचं काम करतायत मित्रांनो. हे आता जुड्या बनवून इथे ठेवतील आणि मग आम्ही घरात जाऊन त्याचा आम्ही हार बनवणार आहोत. तर तिकडे तरी आमचा टॉमी देखील तिकडे बसलाय आराम करत. इथे मस्त आता हिरवळ जरा इकडनं जरा काढायला जरा प्रॉब्लेम झाला मित्रांनो. आता देवासाठी काढलेला आहे. इथं राज जरा साईडला रे. इथं बघा जुड्या करणं चालू आहे. 21 इथं जुड्या करतायत. भरपूर झालेल्या आहेत, त्याप्रमाणे तुम्हाला दाखवतो मी. जरा उठून उठवय नाही आता एवढा उठवतंय. जरा मागाशी केवढा होता आणि आत्ता बघा केवढा आहे. ह्या सगळ्या अशा गवतात ना मी ह्या दुर्वा शोधून काढल्या मित्रांनो. त्यामुळे ह्याला भरभरून जरा प्रेम द्या मित्रांनो. चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर ही हिरवळ आता आम्ही इथे थोड्या वेळात निघू मित्रांनो. तर हे इथं काम चालू आहे, त्यामुळे जरा आता आपण जरा आराम करूया. इकडे टॉमी देखील इकडे आराम करतोय, त्यामुळे आपण देखील ह्या दगडावरती बसूया आपल्या मित्रांनो. तर मित्रांनो आलेला आपण त्या बावी जवळ. तुम्हाला मी बावी दाखवतो कशी आहे. तर मी एक मासा देखील पकडलेला आहे. हा मासा देखील ह्याच्यात आहे, तो देखील मी त्या बावीमध्ये सोडणार आहे. इथे ती बावी आहे. तर मित्रांनो इथेच पाणी आहे, त्यामुळे मी इथेच तुझ्या माशाला सोडतोय. तर हे माझ्या हातामध्ये आहे तो मित्रांनो. तो मासा मेला मित्रांनो. मासा जरा लेट झालेला आहे. मित्रांनो मासा मिळाला नाही आहे. सॉरी. तर इथे ती बावी आहे, तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो जरा. तर मित्रांनो ही आहे आमची बावी. तर ही बघा ही फुल भरलेली आहे.
इथे आम्ही आधी पोहायला यायचो लॉकडाऊनमध्ये मित्रांनो. तर ही सगळी देखील बावी बघायला येत आहेत. तर ही आमची आहे बावी मित्रांनो. आणि ही आहे सुरण. तिथे कपडे धुवायला यायच्या अगोदर दिसते मला दाखवतो मी. हे बघा त्यामुळे गवताचा बैल भरपूर आले आहेत. त्यामुळे काय होईत काय. तर मित्रांनो आता मी हा इथेच व्हिडिओ थांबवत आहे कारण की व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे मित्रांनो. त्यामुळे हा इथेच व्हिडिओ थांबवत आहे. तुम्हाला मी सगळं दाखवलेलं आहे. आमचं थोडी जागेची टूर राहिली आहे मित्रांनो ती आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघूया. त्यावर बाय बाय.